आंबा म्हणलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटे. तर आज याच आंब्यांपासून मी बनवले आहेत साजूक तुपातले आंबा ड्रायफ्रूटचे मोदक. चला तर मग रेसिपीला आपण स्टार्ट करूया. नमस्कार, स्नेहल टेस्टी टेल्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आज बनवूया मँगो ड्रायफ्रूटचे मोदक. त्यासाठी लागणारे साहित्य आहे 2 आंबे, 1 वाटी रवा, 1 वाटी साखर, 1 तुपाची वाटी, थोडेसे केसर, थोडीशी इलायची पावडर आणि तुम्हाला हवे त्या प्रमाणात ड्रायफ्रुट्स. सर्वात आधी गॅसवर एक कढई तापायला ठेवायची आहे. थोडीशी तापल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी रवा ऍड करायचा आहे. हा रवा 2 मिनिटे चांगला भाजून घ्यायचा आहे. रवा भाजत आहे तोपर्यंत आपण हा आंबा असा कट करून घेऊ. आंब्यामधला हा गर आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. मिक्सर मधून बारीक करून हा आपण एका वाटीत काढून घेऊ. रवा आता आपला खरपूस भाजून झाला आहे. त्यामध्ये 2 तुपाचे चमचे ऍड करू. हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. आता यामध्ये थोडीशी साखर ऍड करू. तुम्हाला हव्या त्या प्रमाणात तुम्ही ती घालू शकता. यामध्ये थोडीशी इलायची पावडर टाकू. रवा भाजत आहे तोपर्यंत आपण हे ड्रायफ्रुट्स कट करून घेऊ. रवा आता आपला चांगला लालसर भाजून झाला आहे. आता ह्यामध्ये आपण हा आपला आंब्याचा गर ऍड करणार आहोत. आंबा आता आपला चांगला एकजीव झाला आहे रव्यामध्ये. आता आपण ह्याच्यामध्ये दूध ऍड करणार आहात. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये पाणीही ऍड करू शकता. मी आता दूध ऍड करत आहे. 1 वाटी दूध मी ह्याच्यात ऍड केलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रुट्स ऍड करत आहे. आता आपण हा रवा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. एका पॅन मध्ये आपण ड्रायफ्रुट्स रोस्ट करून घेऊ. त्यासाठी मी 2 चमचे तूप ऍड करत आहे आणि ह्यामध्ये हे आपले ड्रायफ्रुट्स रोस्ट करून घेत आहे. ड्रायफ्रुटचा खमंग असा वास सुटलेला आहे. आता आपण हे एका वाटीमध्ये काढून घेऊ. आता मी हे मोदक बनवण्याचे मोल्ड घेतलं आहे. थोडंसं मी याला आधी तूप लावून घेत आहे. त्याच्यामुळे आपला मोदक चिटकणार नाही. आता मी हा रवा या मोदक मोल्ड मध्ये भरून घेत आहे. आता हा मोदक आपल्याला असा भरायचा आहे. त्यासाठी बोटाने असं होल पाडून घ्या. आता हे ड्रायफ्रुट्स यामध्ये आपल्याला अशा रीतीने भरायचे आहे. आणि हे बंद करायचं. आपला हा मोदक अशा तऱ्हेने तयार झाला. आता आपण यावर साजूक तुपाची धार सोडणार आहे.
आपले साजूक तुपातले आंबा ड्रायफ्रूटचे मोदक. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी स्नेहल टेस्टी टेल्सला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.